राज्यात कोसळलेल्या पावसात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। बारामतीत कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं। काटेवाडी भागातल्या शेतजमिनींचं मोठं नुकसान झालंय। तिकडे नाशिकमध्ये पावसानं सिन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांद्याचं मोठं नुकसान केलंय। पाहूया याचा आढावा। पावसामुळे चिखलात अडकलेल्या गाडीला चक्क खांद्यावरून बाहेर काढणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला। साताऱ्यातल्या माण तालुक्यामध्ये विनय घोरपडे नावाचा तरुण शेतात गेला होता। पुरामुळे चिखल झाल्यानंतर गाडीनं बाहेर पडणं मुश्किल होतं। अशा वेळी तरुणानं स्प्लेंडर गाडी खांद्यावर टाकत वाट काढली। माण तालुक्यातल्या कुळकजाई मधला हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। धान कापणीचा हंगाम सुरू असताना मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलंय। चंद्रपुरातल्या सिंदेवाही तालुक्यात सलग 4 दिवस झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरावलंय। या आधीचे 2 महिने या भागात उष्णतेनं 46 डिग्रीपर्यंत पारा गाठला होता आणि आता मे महिन्याच्या शेवटी सलग 4 दिवस अतिवृष्टी झाली आहे। पावसानं सिन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांद्याचं मोठं नुकसान झालंय। इथं व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात होता। निवडण्यासाठी ठेवलेला कांदा पुरामुळे पाण्यात वाहून गेलाय। शेतात गुडघ्यापर्यंत पाय फसावे इतका मुसळधार पाऊस साताऱ्यातल्या काही भागात झालाय। कोरेगावच्या नांदगिरी खेड्यातला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। चिखलातून आल्याचं पोतं बाहेर काढताना शेतीमध्ये गुडघ्यापर्यंत पाय फसतायत। मोठ्या मेहनतीनं शेतमाल बाहेर काढला जातोय। मात्र जमीन पूर्ववत होण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। बारामतीत कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं। काटेवाडी भागातल्या शेतजमिनींचं प्रचंड नुकसान झालंय। पिंपळी लिमटेक भागातील कालवा काल फुटला, ज्यामुळे कालव्याचं पाणी थेट अनेक गावांमध्ये आणि शेतात शिरलं। दौंड तालुक्यामध्ये पावसामुळे अनेक भागातील रस्ते वाहून गेलेत। पुणे सोलापूर महामार्गावरच्या चिंचोली, मालटण, राजेगाव, लोणारवाडी मार्गे दौंडला जाणारा रस्ता पूर्णपणे खचलाय। पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यानं या मार्गावर प्रवास न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पंढरपुरात भीमा नदीच्या पात्रातील महादेव मंदिराला पुरानं वेढा घातलाय। त्यामुळे सकाळी पूजेसाठी गेलेले 3 साधू इथं अडकून पडले। पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे इथल्या महादेव मंदिराला हा वेढा पडलाय। दरम्यान मंदिरामध्ये अडकलेल्या 3घांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक दाखल झालंय। महाबळेश्वर मधल्या जोरदार पावसामुळे लिंगमाळा धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झालाय। महाबळेश्वरमध्ये रात्री 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आजूबाजूचे नदी नाले आणि ओढे देखील ओसंडून वाहू लागले।